आता मी जे आता नव्यानं या प्रिपरेशनमध्ये येतील त्यांच्याबद्दल मला थोडे 2-3 गोष्टी आज सांगायच्या आहेत की हे येताना इथं आल्यानंतर जी अभ्यासाबद्दलची आणि आपल्या गोलबद्दलची क्लॅरिटी फार महत्त्वाची आहे की आपल्याला काय करायचं आहे आणि कशासाठी आपण आलो आहे. त्यासाठी जे गरजेचं आहे म्हणजे काही आधीच्या सक्सेसफुल स्टुडंट्सचा अनुभव किंवा मग एक परफेक्ट फॅकल्टी ज्यांना आपल्याला माहिती आहे त्यातली बरीचशी माहिती आहे त्याची ती जी क्लॅरिटी आहे ते गरजेची आहे. जसं की आता इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनमध्ये कसं की सुरुवातीला हे लक्षात येत नाही की इंटरव्ह्यूमध्ये विचारणार काय आहे किंवा बराचसा गोंधळ असतो. तर त्यावेळी जे ॲक्च्युली नोटिफिकेशनमध्ये UPSCने जे सांगितलेलं आहे की हे आम्हाला पाहिजे तर ते त्यानुसार जर आपण अभ्यास केला तर आपले बरेचसे एफर्ट्स कमी होतात. हे UPSCमध्ये काय करायला नाही पाहिजे हे सुद्धा करणं फार गरजेचं आहे आजकाल कारण मटेरियलची संख्या जे फ्लड असल्यासारखी आहे त्यामुळे ते सिलेक्शन फार गरजेचं आहे. आणि जी गोष्ट आपण वाचतो आहे जे मटेरियल वाचतो आहे त्यातून आपल्या लक्षात राहिलं पाहिजे काय राहिलं पाहिजे अंडरस्टँडिंग काय झालं पाहिजे म्हणजे कशासाठी वाचतो तेच जसं की एक प्रकारे एका मुलानं वाचलं त्याला त्यातून जे समजलं ते दुसऱ्यापासून वेगळं असू शकतं पण आपल्याला जे समजले ते UPSCला हवं आहे हेच असणं गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा एखाद्या परफेक्ट किंवा एखाद्या सुटेबल फॅकल्टीचा गायडन्स माझ्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. आणि याच्यानंतर इंटरव्ह्यूचा तुझा एकंदरीत अनुभव कसा होता आणि इंटरव्ह्यू फेस करताना कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी अप्रोच झालं पाहिजे याच्याविषयी काय सांगशील? माझा पर्सनल ओपिनियन इंटरव्ह्यूबद्दल चांगलं झालं कारण माझा इंटरव्ह्यू खरंच म्हणजे कॉर्डियल वगैरे झाला. त्यांनी जे काही प्रश्न विचारले ते माझ्या दृष्टीनं खरोखरच म्हणजे मला एक्सप्लोर करणारे असे मला वाटले की जसं त्यांनी माझ्या बायोडाटावरूनच जसं की ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असल्यामुळं रुरल हेल्थ रुरल एज्युकेशन परत आपल्या कोल्हापूर सातारा भागाचे बॅकग्राऊंड असल्यामुळे त्यांनी फिमेल होटिसाईड या इश्यूवर विचारलं. परत वुमन एम्पॉवरमेंटवर त्यांनी बरेचसे प्रश्न विचारले रुरल वुमनच्या एम्पॉवरमेंटबद्दल प्रश्न विचारले की जे म्हणजे जे प्रश्नाचे उत्तर देताना सुद्धा आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन मिळत असते की प्रश्न जे आहेत ते मी ज्या गोष्टीसाठी इकडे निघालो त्याच्या बरेचसे रिलेटेड आहेत. आणि प्रिपरेशनसाठी इंटरव्ह्यूच्या तेच ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचं तर मला हेच वाटतं इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी ज्यावेळी तुम्ही सुरू कराल प्रिपरेशन त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या तरी अशा फॅकल्टीला नक्की कन्सल्ट करा की मी काय करायला पाहिजे कारण इंटरव्ह्यू हा फार वेग आणि फार ब्रॉड गोष्ट आहे त्यामुळे सुरुवात कुठून करावी कळत नाही त्यामुळे हे सगळ्यात गरजेचं आहे. त्यानंतर मला वाटतं ती भेट झाल्यानंतर किंवा ती कन्सल्टेशन झाल्यानंतर मला नाही वाटत ती फार काय तुला त्रास होतो. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये तुला अटेम्प्टच्या बाबतीमध्ये किंवा हा तुझा कितवा अटेम्प्ट होता? तसा हा माझा दुसरा अटेम्प्ट होता. ओके. फर्स्ट अटेम्प्टमध्ये माझी प्रिलिमिनरी निघाली नव्हती प्रिलिमिनरी मी पास झालो नव्हतो. या अटेम्प्टमध्ये मी प्रिलिमिनरी. ओके. पण मग पहिल्या अटेम्प्टला ज्यावेळेला तू फेल झालास तर त्यावेळेला मोटिवेशन मिळण्यासाठी म्हणून कुठल्या प्रकारचे तू काही असे मार्ग अवलंबलेस का? सर्वप्रथम काय की ते जेव्हा मला फेल्युअर आल्यानंतर किंवा मी फेल झाल्यानंतर मला हे आधी विचार करावा लागला की हे असं का झालं. नंतर मी ते मार्क्स वगैरे चेक करून किती कमी पडलो वगैरे त्या टेक्निकल गोष्टी आहेत किती मार्क्सने कमी पडलो. त्यानंतर जे माझ्या बरोबरच अभ्यास करणारे जे पास झाले ते तसे का झाले म्हणजे काहीतरी लॅक्युना असेल असणारच आहे. आणि त्यानंतर मग यासाठी मला काय करायची गरज आहे. ॲक्च्युली जेव्हा मी दिल्लीत प्रिलिमिनरी दिली होती त्यावेळी फेल झालो होतो. ॲक्च्युली मी पूर्ण माझं वातावरणच चेंज केलं मी पुण्यातच शिफ्ट झालो पूर्ण आणि नंतरची प्रिपरेशन इथंच सिनर्जीमध्येच केली. इथं ग्रुप एक चांगला जाते ॲक्च्युली मला फार महत्त्वाचं वाटतं मेन्स आणि प्रिलिम दोन्हीमध्ये एक जेन्युइन ग्रुप जे समजा 5-6 जण असतील सगळेजण एफर्ट्स टाकतात प्रत्येक गोष्टीमध्ये आणि नंतर ते डिस्कस करतात इन्फॉर्मेशन शेअरिंग करतात नॉलेज शेअरिंग करतात. त्याचा मला वाटतं मला एक फायदा झाला जे तिथं नव्हतं म्हणजे आधीच्या प्रिपरेशनमध्ये. आणि मे बी थोडीशी एक लेवल किंवा एक अंडरस्टँडिंग होत नाही सुरुवातीला तसं नव्हतं झालं मग नंतरच्या अटेम्प्टमध्ये मला ते कळालं की आपल्याला काय करायला हवं. तो एक मुद्दा. तुझा रोल मॉडेल असा कोणी आत्तापर्यंत होता किंवा इथून पुढच्या प्रवासामध्ये असेल असं तुला वाटतं म्हणजे ज्यांचा आदर्श ठेवून तू तुझी आत्तापर्यंतची तयारी केलेली आहेस आणि पुढेही तू तुझं कामकाज चालू ठेवशील तर असे कोणी आदर्श तुझ्या आयुष्यामध्ये आहेत? तसे आयुष्याबद्दलचे आदर्श खरोखरच असण्यासाठी भरपूर माणसं आपल्याकडे असतात की सर्वात प्रथम म्हणजे नेहमीच मी महात्मा गांधीचं नाव होतं. पूर्ण त्यांना मला फॉलो करता येत नाही किंवा त्यांचे सगळेच विचार मी लगेचच असं नाही म्हणू शकत की मी ते क्लेम करतो परंतु त्यांचं आत्मचरित्र वाचल्यानंतर समजतं की इतके अशा गोष्टी आहेत की ज्या आपण घरात नसत केल्या पाहिजे. पण अगदी मायन्यूट किंवा टेक्निकल लेवलला आल्यानंतर बरेचशी अशी मुलं आहेत की जी माझ्याबरोबर प्रिपेअर करत होती. जसं माझा जो याच क्लासचा आपला विद्यार्थी विनायक पाटील जो माझा इंजिनिअरिंगच्या वेळेचा रूममेट पण होता आणि क्लासमेट पण होता. त्यामुळे त्याच्याकडून मला बरेचसे डायरेक्ट आणि टेक्निकल आणि जसं म्हणू शकतो आपण की क्लिअर ज्या ह्या विषयाबद्दलचेच इनपुट्स इतके व्यवस्थित मिळत गेले
परत मागच्या वर्षी इथं याच क्लासमधून सिलेक्ट झालेला अविनाश जाधव म्हणून, ज्याच्याबरोबर मी एकत्र अभ्यास केला. तर एक अभ्यासाची मेथड किंवा एक टेक्निक जे महत्त्वाचं असतं किंवा एक नेचर त्या माणसाचं जे बॅलन्स असणं, रॅशनल असणं जे गरजेचं असतं आणि त्यातून ते जे ऑटोमॅटिक ते आउटपुट आपल्याला देत असतं, तर त्याचा डायरेक्ट मला फायदा झाला हे मला नक्की म्हणजे इथं म्हणावं लागेल. कारण माझ्या परीक्षेमध्ये ह्या 2-3 स्पेशली मुलांचा म्हणा किंवा त्या सक्सेसफुल कॅन्डिडेट्सचा मला नक्कीच फायदा झाला. ओके, चालेल. विद्यार्थ्यांना तुला काही मेसेज द्यायचा आहे? कमिंग स्टुडंट मेसेज मगाशी म्हणलं तसं की UPSC जर तुम्ही करायला येत असाल तर ते जे UPSC तुमच्या आयुष्यातली जेवढी लोनली गोष्ट असेल म्हणजे की त्या गोष्टीबरोबर तुम्ही बाकीच्या जितक्या कमी गोष्टी ठेवता येतील आणि ते ठेवणं गरजेचं आहे. आणि जसं आपण म्हणतो जळीस तळी काष्टी पाशाने मला UPSC दिसते, त्याचं प्रॅक्टिकल हे की अशी कुठलीही गोष्ट आपण कंटेम्पलेट पण नाही केली पाहिजे, ऍक्ट पण नाही केली पाहिजे की ज्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या अभ्यासावर. ओके, आणि हे फक्त आपल्याला पुढच्या 1-1.5 वर्षासाठी करायचं असतं. तेवढा कॉन्शियस डिसिजन घेणं गरजेचं असतं, कॉन्शियस आणि रॅशनल राहणं फार गरजेचं असतं. म्हणजे हे जे आहेत हे मला एकदम बेसिक वाटतं. बाकी अभ्यास तर सगळेच करतात, पण जास्त वेळ अभ्यास केला करणं ह्याच्यापेक्षा जास्त योग्य पद्धतीने अभ्यास करणं हे सगळे म्हणतातच तसं, माहितीच असतं. पण हे मला जाणवलं तर मला परत ते सांगू वाटतं. हे काही नवीन नाही, पण ते तसं इम्प्लिमेंट करताना जे जाणवतं ते जरा वेगळंच असतं. म्हणजे ऍक्च्युली प्रत्येकाला करताना जाणवलं असं मला वाटतं. ठीक आहे, चालेल. थँक्यू.